नमस्कार मित्रांनो, झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत आपल्याला पाहायला मिळते की इथे चारू हा जो आहे तो भुवनेश्वरी समोर म्हणत असतो की मी माझ्या मुलासाठी माझा हट्ट, माझा बाणा, माझं भांडण सगळं काही तुझ्या पायाजवळ सोडायला तयार आहे. तू फक्त माझ्या सुनेला घरी घेऊन ये, असं इकडे चारू हास या भुवनेश्वरीला म्हणत असतो. तेवढ्यात आपण पाहतो की इकडे भुवनेश्वरी रडायला लागते आणि मग त्यानंतर चारू हास हा भुवनेश्वरी समोर हात जोडतो आणि भुवनेश्वरी इकडे चारू हासला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण चारू हास काही ऐकत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की इकडे अक्षरा तिच्या आई वडिलांना म्हणत असते की मी 1000 वेळा हारले तरी चालेल, पण बाबा मी माझ्या नवऱ्यापासून दूर जाणार नाही. आई बघ, तू तुझी मुलगी मानानेच त्या घरामध्ये जाईल. आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे अक्षराची आई हे ऐकून इमोशनल होत असते. आणि दुसरीकडे आपण लगेच इकडे पाहतो की चारू हा गुडघ्यावर बसून भुवनेश्वरी समोर येतच तिला म्हणत असतो की भुवनेश्वरी, तू माझ्याशी लग्न करशील का? आणि हे फक्त मी तोंडाने नाही बोलत, हे सगळं मी आपल्या मुलांच्या सुखासाठी बोलत आहे. फक्त तू अक्षराला या घरामध्ये घेऊन ये, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. इकडे चारू हासने भुवनेश्वरीला लग्नासाठी मागणी घातलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की भुवनेश्वरी एक्सेप्ट करेल का? हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. पण तुम्ही ही मालिका पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.